ज्ञानराधा मल्टीस्टेट कुटे ग्रुपच्या बंद दुकानात कपडा व साहित्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अशी माहिती आज सोमवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता माध्यमांना मिळाली आहे। ठेवीदारांचे कोट्यावधी बुडवणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे सध्या कारागृहात आहेत। मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेटसह अनेक व्यवसाय असणारा सुरेश कुटे सध्या जेलमध्ये असल्याचे पाहून त्यांच्या बंद दुकानातून परिसरातील लोकांनी लाखो रुपयांचे कपडे लंपास केल्याची घटना समोर आली आहे। बीड शहरातील पेडबीड भागात गेल्या 1.5 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता। या प्रकरणी बीड पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले असून पंचनामा करण्यात येत आहे। यापूर्वीही कुटेच्या मालमत्तांमधून अनेक साहित्य वस्तू चोरीला गेल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत। सुरेश कुटे यांचे दुकान 1.5 महिन्यापासून बंद आहे। सुरेश कुटे यांच्यावर ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून 7 जून 2024 रोजी माजलगाव पोलिसांनी त्यांना आशिष पाटोदेकर यांना अटक केली होती। तेव्हापासून कुटे हे तुरुंगात आहेत। दुकान बंद असल्याने त्यांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि कपड्याची चोरून विक्री सुरू केली। या प्रकारामुळे लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। दुकानात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पेडबीड पोलिसांनी कारवाई करत 5 संशयितांना ताब्यात घेतले। दुकानाची पाहणी केली असता अनेक कपड्यांचा साठा गायब असल्याचे लक्षात आले। पोलिसांनी पंचनामा करून चौकशी केली आहे। मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यानंतर सुरेश कुटे यांच्या मालमत्तांवर गुन्हे दाखल झाले। याआधीही त्यांच्या या इतर दुकानामधून व घरातील साहित्य चोरी झाल्याचे प्रकरण समोर आले होते। मात्र यामध्ये काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि वस्तू गायब झाल्याची नोंद आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक घोटाळा प्रकरणात लाखो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटवर सध्या 42हून अधिक गुन्हे दाखल आहेत। मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था ही नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली आणि या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर 3,70,000 ठेवीदार खातेदारांचे 3,700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले होते। या प्रकरणात या पतसंस्थेवर 42हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जात आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदौर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून 6.5 लाख खातेदार आहेत। मात्र आता हे ठेवी देण्यात अपयशी ठरत आहेत। मात्र खातेदार आपले ठेवी मिळवण्यासाठी अनेक प्रकारची मागणी करत आहेत। काही तर खातेदार चोरीचे देखील प्रकार पूर्वी घडले आहेत। आता पुन्हा एकदा त्यांच्या बंद दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना घडली असून 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मात्र याचा पुढील तपास पेडबीड पोलीस हे करत आहेत।